तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे रिलेशन सरफेस एनर्जी काय आहे. सरफेस एनर्जीचं रिलेशन आपण पाहणार आहे. काल आपण बेसिक डेफिनेशन वगैरे बघितल्या. आता रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मधला हा आपण भाग पाहणार आहोत. बघा, रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. आपलं रिलेशन पाहिजे त्याच्यामधलं. कन्सिडर द रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर P डॅश PSS डॅश. आता तुम्हाला इथं एवढ्या भागामध्ये काय दिसतंय पहा. काय दिसतंय इथं, तर P डॅश PS डॅश S. इथं P आणि P डॅश, S आणि S डॅश. ही काय रेक्टँग्युलर फ्रेम आहे एक. जशी अशी चौकोनी काय असते एखादी फ्रेम असते, तशी ही एक काय आहे, आयताकृती अशी रेक्टँग्युलर फ्रेम आहे. इट इज फिटेड विथ अ मुव्हेबल आर्म QR. तुम्हाला या ठिकाणी एक QR नावाची मुव्हेबल आर्म आहे. म्हणजे ह्याच्यावर ही सरकणार आहे. जसा पडदा आपण वाढला की खिडकीचा जसा सरकतो इकडे तिकडं, तशी ही जी आहे ती इकडे इकडे सरकते ह्याच्यावरून. ही जी आहे ती आर्म काय होती, इकडे सरकत जाते, इकडे सरकत जाते. जसं आपण खिडकीला लावलेले पडदे इकडे तिकडे आपण सरकवू शकतो तसं. This frame is dipped in a soap of solution and then taken out. म्हणजे तुम्ही ते काय केलंय, साबणाचं पाणी केलंय. तुम्ही लहानपणी पण बघत होता, साबणाचं वगैरे पाणी करून त्यात आपण फुगं उडवायचं. तसं ही फ्रेम काय केली, सॉफ्ट सोल्युशनमध्ये बुडवलेली, टेकन आउट, त्यात बुडवून बाहेर काढली. फिल्म ऑफ अ सॉफ्ट सोल्युशन विल बी द फॉर्मड विथिन द बाउंड्रीज PQRS ऑफ द फ्रेम. आता या फ्रेममध्ये जर आपण बारकाईने विचार केला, PQRS हे, तर इथे एक फ्रेम तयार झाली. ही लिक्विडची फ्रेम तयार झालेली आहे, कारण आपण सोप सोल्युशन घेतलेलं आहे. त्यामुळं त्या लिक्विडमध्ये सोप सोल्युशनमध्ये बुडवून ज्यावेळेला आपण बाहेर काढतो, त्यावेळेला इथं सगळं तुम्हाला असं लिक्विड असं याला चिटकून बसलेलं दिसेल, किंवा त्या ठिकाणी असा एक पडदा तयार होईल. जसा फुगा तसला आपण निर्म्याचं पाणी करून असं हवेमध्ये उडवत, तसं एक तर या ठिकाणी असं आवरण तयार झालेलं तुम्हाला दिसेल. येते लक्षात. त्यापुढं इच आर्म ऑफ द फ्रेम्स एक्सपिरियन्स अँड इनवर्ड फोर्स ड्यू टू द फिल्म. तर त्याच्यामध्ये एक इनवर्ड फोर्स तुम्हाला प्रत्येक आर्ममध्ये, त्या आर्ममध्ये जे काय फ्रेम तयार झालेली आहे, ते फ्रेम आहे, इनवर्ड फोर्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स इज अ मुव्हेबल आर्म QR मूव्ह टुवर्ड द PS. आता ही जी आर्म आहे ती आपण काय करायला लागलेलं आहे, ही QR जी आहे ते आपण काय करणार आहे, मूव्ह टुवर्ड द PS. ही PS कडे आपण सरकवायला लागलेलो आहे. ॲज रो डिक्रीज द एरिया ऑफ द फिल्म. मग त्यामुळं काय होईल, त्या फिल्मचा एरिया कमी कमी व्हायला चालू होईल. म्हणजे ही जी आहे ती इकडे सरकवणार आहे आपण PS कडे. मग त्या फिल्म जी तयार झालेली आहे या ठिकाणी, हा जो पडदा तयार झालेला आहे लिक्विडचा सोल्युशन, सोप सोल्युशनचा, तो हळूहळू त्याचा एरिया लहान व्हायला चालू होईल. द एरिया ऑफ द फिल्म डिक्रीज होणार आहे. इफ द लेंथ ऑफ द QR इज L. ह्या QR ची लेंथ किती आहे, तर ही किती लेंथ आहे, L लेंथ आहे. देन दिस इनवर्ड फोर्स F ऍक्टिंग ऑन द गिवन बाय. मग त्याच्यावरती इनवर्ड फोर्स किती ऍक्ट होईल आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी F इज इक्वल टू T इंटू 2L. आपल्याला काय काढायचं, इनवर्ड फोर्स किती असेल, तर F इज इक्वल टू T इंटू 2 इंटू L. ही सरफेस टेन्शन आहे. आणि इथे काय म्हणलेलं आहे, 2L म्हणलेलं आहे. येतं लक्षात. इथे काय म्हणलेलं आहे, 2L म्हणलेलं आहे. F इज इक्वल टू T इंटू 2L असं म्हणलेलं आहे ठिकाणी. तर सिन्स द फिल्म हॅज 2 सरफेस, द अप्पर सरफेस अँड द लोअर सरफेस. फिल्मला 2 सरफेस असतात. जसं की पाण्याचा, ते फ्रेमला पाण्याचे टिकले वरून आणि खाली, तुम्हाला दोन्ही बाजूने पण दिसेल ते. म्हणजे ह्या ठिकाणी त्या लिक्विडचा पडदा तयार होईल. असा पाण्यात बुडवून काढल्यानंतर, त्या लिक्विडमध्ये सॉपमध्ये बुडवून काढल्यानंतर असा बुडबुडा तयार होईल त्या ठिकाणी. त्याला 2 बाजू असतात, इकडची बाजू आणि पाठीमागची एक बाजू. जशी तुम्हाला
ते लिक्विड सोपमधून बुडवून काढलेलं तुम्हाला तसं दिसेल तिथं. तर मग आता त्याचा फोर्स काय असेल, फोर्स इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला झाला सरफेस टेन्शनचा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, तर सरफेस टेन्शन बरोबर असतं एफ अपॉन आपण काय म्हणतो ए म्हणतो, फोर्स पर युनिट लेंग्थ म्हणतो, फोर्स पर युनिट लेंग्थ म्हणतो, हा फॉर्म्युला आहे. पण आता इथे जी लेंग्थ घेतोय ती आपण दोन्ही बाजूची घेणार आहे, म्हणून टी इज इक्वल टू एफ अपॉन 2l येईल, दोन्ही बाजू दोन साईडचे आहे त्यामुळे 2l डबल लेंग्थ होईल. ह्यांना इकडे मल्टिप्लाय केलं की 2l इंटू टी होईल, एफ बरोबर तुम्हाला मिळेल टी इंटू टी एल, 2l असं या ठिकाणी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला मिळेल. ओके, त्याच्यानंतर पुढं आपल्याला काय सांगितलं आणखी बघा, पुढे सांगितले सिन्स द फिल्म हॅज अ टू सरफेस, द अप्पर सरफेस अँड द लोअर सरफेस, द टोटल लेंथ ओव्हर विच सरफेस टेन्शन ऍक्ट ऑन क्यू आर इज अ 2l. हे लक्षात घ्या. तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय काय, तर या ठिकाणी सांगितलंय द टोटल जी काय तुमची फिल्म आहे टू सरफेस, द अप्पर सरफेस अँड लोअर सरफेस, ह्या दोन भाग आहेत, ही वरचा पडदा खालच्या बाजूने दोन्ही बाजून तुम्हाला दिसणार आहे लिक्विडचा आहे. टोटल लेंथ ओव्हर विच सरफेस टेन्शन इज क्यू आर आणि इज 2l म्हणले, तर त्याची टोटल लेंथ 2l होईल. इमेज ऑफ एक्सटर्नल फोर्स एफ डॅश म्हणलेलं या ठिकाणी, तर इमॅजिन एक्सटर्नल फोर्स तुमचा एफ डॅश असेल या ठिकाणी, ते तुम्ही घेतलेलं एफ डॅश म्हणून. अँड द कॉन्स्टंट टेम्परेचर to arm QR and that the pulse of the pulls to the arm away to try to the increase the surface area of the film, then the QR moves to the, तुम्हाला जर एरिया वाढवायचा असेल तर ही फिल्म जी आहे QR ती तुम्हाला राईट साईडला इकडे वाढवावं लागेल. ही आहे ती इकडे वळलं की एरिया वाढेल, ह्या बाजूला घेतलं की एरिया काय होऊन जाईल, कमी होईल. तुमची सरफेस फिल्म जी आहे या ठिकाणी फिल्म आहे, मी इथे फिल्म तयार झालेली आहे, तर ही तुम्ही जर इकडे घेतलं तर एरिया वाढणार आहे, इथपर्यंत घेतलं की एरिया वाढेल, इकडे घेतलं की एरिया काय होईल, कमी होईल. म्हणून आपण इथं क्यू डॅश क्यू आर डॅश पर्यंत घेतलं, एरिया 100% त्या ठिकाणी वाढणार आहे. Therefore the work done against the F, the force due to the surface tension is given by, force due to the surface tension is given by काय दिलंय, फोर्स dw is equal to f dash dx, आपला फॉर्म्युला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला नॉर्मलच आहे. वर्क डन म्हणजे काय असतं, वर्क डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. आता एक स्मॉल वर्क डन असल्यामुळे तर dw घेतलं, फोर्स एफ घेतला आणि dx म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे इथं एस घेतो आपण, पण ओरिजिनल फॉर्म्युलामध्ये असेल तर इथं dx म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणून तुम्हाला इथं वर्क डनचा फॉर्म्युला इथं लिहावा लागला. मग dw इज इक्वल टू टी इंटू dx, काय आपल्याकडे dx चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, dx म्हणजे काय, टोटल डिस्प्लेसमेंट, तर ते डिस्प्लेसमेंट काय असेल, किंवा आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे डायरेक्ट एफचा, तर एफ म्हणजे काय आपण आत्ताच काढलेला, एफ म्हणजे काय मिळालं, टी इंटू 2l आपल्याला आत्ताच मिळालं सोडवून, आता जिथं पाठीमाग काढलं एफ बरोबर ही काय इथं आलं, एफ बरोबर आपल्याला टी इंटू 2l आपल्याला मिळालेलं आहे, तर ती व्हॅल्यू इथं आपण टाकू शकतो. ओके, तशी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. बट 2l dx is equal to dA, increase the area of the two surface of the film. आता हे dA म्हणजे काय झालं, आपल्याला टोटल एरिया मिळाला. increase the area of the two surface of the film, therefore dw is equal to t into dA. तर एवढ्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला, 2l dx म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारचा एरिया झाला, लांबी आणि रुंदीनुसार तुम्हाला तो एरिया मिळाला. मग एरियासाठी आपण डीए नोटेशन वापरूया, स्मॉल एरिया आहे त्यामुळे त्या ठिकाणी डीए वापरला आपण, म्हणजे एवढ्यासाठी आपण डीए वापरू शकतो. ह्याच्यामध्ये इथं काय येईल, डीए येणार आहे, काय येणार आहे तिथं, डीए येणार आहे, म्हणून ह्या ठिकाणी आता बदल काय होईल, डीए येईल, म्हणून दिलेलं इक्वेशन जे आहे तुमचं इथं काय झालं, डीए आलं झालं. मग पुढं आता बघा, दिस वर्क डन इज स्ट्रेचिंग द फिल्म इज स्टोअर्ड इन द एरिया डीए, द फिल्म हॅज इट्स पोटेन्शियल एनर्जी, दिस एनर्जी इज कॉल्ड एज सरफेस एनर्जी. आता ह्यात जी काही एनर्जी स्टोअर केलेली असते ती एनर्जी कशी असते, फिल्ममध्ये स्टोअर असणारी एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी असते, त्या फिल्ममध्ये स्टोअर असणारी एनर्जी काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. सरफेस एनर्जी जी कोट आपण काय वापरतो, टी इंटू डी ए, हा फॉर्म्युला सरफेस एनर्जीचा, टी इंटू डी ए हा तुम्हाला टोटल त्या ठिकाणी फॉर्म्युला मिळेल. जस द सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, म्हणजे सरफेस टेन्शन हे काय मिळालं, सरफेस टेन्शन इज इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युला मिळाला, सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी ए. जर डी ए इकडे डिवाइडला पाठवलं तर काय फॉर्म्युला होईल, टी इज इक्वल टू सरफेस एनर्जी डिवाइडेड बाय डी ए,
म्हणून सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय झाला, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, कारण इथे एरिया आहे खाली, हे फॉर्म्युला तुमचं इथं अशा पद्धतीने थिअरी लिहिलेली आहे इथं. आता इथे आपल्याला एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, तर एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा, तर कॅल्क्युलेट द वर्क डन इन अ blowing the soap bubbles in a radius of 1 semi. The surface tension of the soap solution is 2.5 into 10 raised to minus 2 Newton per meter. अशा पद्धतीने. तर गिवन तुम्हाला दिलेली माहिती लिहा, T इज इक्वल टू दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इनिशियल रेडियस ऑफ द बबल, किती आहे इनिशियल रेडियस, 0 सेमी. बबलची सुरुवातीचा जो बुडबुडा आहे त्याची रेडियस काय असते, 0 असते. परत फायनल रेडियस ऑफ द बबल किती आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 0.0 मीटर. इनिशियल सरफेस एरिया ऑफ द सॉफ्ट बबल इज काय असणार आहे, 0 असणार आहे. इनिशियल सरफेस एरिया काय झाला, 0 झाला. त्यानंतर सॉफ्ट बबल हॅज अ 2 सरफेस, आउटर सरफेस अँड इनर सरफेस. हे लक्षात घ्या, काय सांगितलं इथं, सॉफ्ट बबल हॅज अ 2 सरफेस, आउटर सरफेस आणि इनर सरफेस. तर या ठिकाणी सांगितले फायनल सरफेस एरिया ऑफ द सॉफ्ट बबल इज, फायनल सरफेस एरिया ऑफ द सॉफ्ट बबल इज, हे लक्षात ठेवा. सॉफ्ट बबल हॅज अ 2 सरफेस, आउटर सरफेस आणि इनर सरफेस असे 2 त्या ठिकाणी सरफेस असतात. मग इथे काय सांगितलंय, फायनल सरफेस ऑफ द एरिया सॉफ्ट बबल इज, फायनल सरफेस एरिया काय आला आपल्याकडे, ए इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. काय झाला, 4 पाय आर स्क्वेअर हा टोटल एरिया त्या ठिकाणी झालेला आहे. फायनल सरफेस एरिया ऑफ द सॉफ्ट बबल, सॉफ्ट बबल म्हणजे काय, असा बुडबुडा तयार झालेला आहे. सरफेस एरिया काढायचा आपल्याला त्याचा. सरफेस एरिया कशाचा, बबलचा. बबल म्हणजे काय, बुडबुडा म्हणजे गोलाकार, त्याला आपण काय म्हणतोय, स्पेअर. स्पेअरचा सरफेस आपल्याला आता 10वी मध्ये आपण मेन्शुरेशन चॅप्टरमध्ये त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो 4 पाय आर स्क्वेअर असतो बबलचा. जसं तुम्हाला म्हणलं सर्कलचा एरिया काढा, तुम्ही पाय आर स्क्वेअर सांगता, तसं सरफेस म्हणलं की इथं काय येईल, 4 पाय आर स्क्वेअर. डबल का, तर आतली बाजू आणि बाहेरची बाजू. आता बुडबुड तयार झाला तर आतल्या बाजूने आणि बाहेरल्या बाजूने, जसं फुगा फुगवल्यावर तुम्हाला बाहेरच्या बाजूने पण सरफेस असतं आणि आतल्या बाजूने पण सरफेस असतं, तसं दोन्ही म्हणून या ठिकाणी याला 2 म्हणलेलं आहे, 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे. एरिया दोन्ही बाजूचा काढायचा आपल्याला, त्यामुळे इथं 4 पाय आर स्क्वेअर हा त्या गोल फुग्याचा किंवा ती गोल बुडबुड्याचा एरिया झाला, म्हणजे 8 पाय आर स्क्वेअर एवढा आला. चेंज इन एरिया, एरिया कसा बदलला, तर एरिया चेंज इन एरिया म्हणजे डी असतं. तुमचा एरिया ओरिजिनल वजा 0, कारण इनिशियल एरिया 0 असणार आहे, कारण रेडियस 0 असणार आहे, त्यामुळे 8 पाय आर स्क्वेअर झाला तुमचा. जर हे सगळं सोडवलं व्यवस्थितपणे तर तुम्हाला 8 पायची व्हॅल्यू 3.14 आणि तुम्ही आर जर 0.01 टाकला ह्याच्यामध्ये, तुम्ही इकडे 8 आहे, परत गुणवले 3.14 करायचं आणि आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.01 त्याचा स्क्वेअर असं. तर एवढं जर सोडवलं तर तुम्हाला काय मिळून जाईल, एवढं उत्तर मिळेल. तर वर्क डन करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, टी इंटू डी असा फॉर्म्युला आपल्याकडे आहे वर्क डनचा. मग इथं टीची व्हॅल्यू आपण टाकली, डी एची व्हॅल्यू इथं टाकली, सोडवलं तुम्हाला हे मिळालं वर्क डन. अशा पद्धतीने न्यूमेरिकल एक्झाम्पल तर राहतंय. आता आपल्याला शिकायचं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशा प्रकारे असतो बघा. तर when a liquid surface comes contact with the solid surface, ज्या वेळेला लिक्विड जे आहे ते सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. तुम्ही कधी कधी बघितलं असेल, असा ग्लास आहे पाण्यानं भरलेला, तर ते पाणी जे आहे नेहमी असं वर आलेलं असतं, थोडंस ह्या बाजूने असं थोडंसं पाणी असतं नेहमी, तसं दोन्ही बाजून तुम्हाला वर सरकलेलं पाणी दिसेल थोडंसं. हे तुम्ही कशा प्रकारचं लिक्विड वापरता त्याच्यावर पण अवलंबून असतं बरं का ते. म्हणजे थोडक्यात असं असतं, असं आता यात पाणी ओतलं, हे पाणी जे आहे थोडंसं असं या दोन्ही बाजून थोडंसं वर असं चिटकलेलं असतं पाणी, दोन्ही बाजूने असं वर. इथे खाली पाणी असतं, पण हे दोन्ही बाजूने मात्र काय असतं, वर थोडंसं गेलेलं असतं पाणी. हे दिसतंय या दोन्ही बाजून थोडंसं कोपऱ्या कोपऱ्याला काय झालं, वर गेलेलं दिसते पाणी, इथं आणि इथं थोडंसं वर नॉर्मल. when the liquid surface comes contact with the solid surface, पुढं काय होतं बघा, it forms a meniscus which can either convex, त्याला काय म्हणतो आपण, मर्क्युरी ग्लास म्हणतो, और कॉन्क्यू त्याला वॉटर ग्लास म्हणतो. बघा आता नीट लक्षात घ्या, विच कॅन बी आयदर कॉन्व्हॅक्स मर्क्युरी ग्लास और कॉन्क्यू वॉटर ग्लास त्याला म्हणतो, ॲज शोन इन फिगर.
द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन द लिक्विड अँड काय सांगितलेलं इथं, तुमचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो थिटानं दर्शवलेला आहे इथं. लिक्विड आणि तुमचा जो ग्लास आहे, सॉलिड ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामध्ये असणार आहे इथं, लिक्विड आणि तुमचा ते वॉटर किंवा तुम्ही कशा प्रकारचं लिक्विड वापरता त्याच्यावरती अवलंबून आहे. तर ही तर लिक्विड अँगल तुमचं त्या ठिकाणी लिक्विड आणि सॉलिडमध्ये तयार होणार आहे, बरोबर आहे. आता बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड सरफेस डिफाइन्ड एन अँगल बिटवीन द टेंजंट ड्रॉन फ्रॉम द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट मेजर्ड विथिन द लिक्विड. मेजर्ड विथिन द लिक्विड. तर तुम्हाला ह्या ठिकाणी अँगल तयार झालेला दिसतोय. मग एवढं आपण बाजूला काढू, असं ह्यातनं असं पाणी वर आलं इथपर्यंत, असं हे पाणी आहे सगळं वर आलेलं. पण ह्या ठिकाणी जे असंही तयार झालं, या ठिकाणी असं थोडंसं पाण्याचा भाग तयार होतो. इथनं असा जर टेंजंट आपण काढला तर ह्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी अँगल तयार होतो. म्हणजे एक ह्या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमचं पाणी थोडंसं दोन्ही बाजूनं वर सरकलेलं असतं. पाणी कुठल्याही भांड्यामध्ये घेतलं तर दोन्ही भिंतीकडून असं पाणी वर सरकलेलं असतं दोन्ही बाजून. इथनं तुम्ही जर असा टेंजंट काढला तर ह्या ठिकाणी एक अँगल तयार होतो थिटा म्हणून. ही पाणी दोन्ही बाजूनं वर सरकल्याकडे भिंतीकडे असं खालनं उलटे आपण या ठिकाणी टेस्ट ट्यूब टाकली असं समजा, तर हे पाणी असं दोन्ही बाजूनं वर सरकलेलं असतं. मग त्याला जर तुम्ही टेंजंट असा काढला तर ह्या ठिकाणी एक अँगल तयार होतो थिटा नावाचा. सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट मेजर्ड विथिन द लिक्विड. त्याला आपण काय म्हणतो, अँगल बिटवीन थिटा बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड सरफेस डिफाईन. तर ही लिक्विड आणि सॉलिड सरफेस यांच्यामधला तो काय आहे, अँगल आहे. When the angle contact is accurate, काय सांगितलेलं आहे, when the angle contact is accurate the liquid form of the concave meniscus, काय म्हणलेलं आहे, liquid form of the concave meniscus at the point of contact, at the point of contact when the angle of contact is obtuse, angle of contact is obtuse. आता ॲब्च्यूज अँगल म्हणजे कसला असतो आणि ॲक्युरेट अँगल म्हणजे ॲब्च्यूज हा 90 पेक्षा मोठा असतो आणि ॲक्युरेट असतो तो कमी असतो. वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्युरेट द लिक्विड फ्रॉम द कॉन्क्यू मिनिस्कस. त्या ठिकाणी कॉन्क्यू मिनिस्कस तयार झाला की ॲक्युरेट अँगल आहे म्हणायचं, 90 पेक्षा कमी आहे म्हणायचं. आणि ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲब्च्यूज, ज्या वेळेला तुमचा अँगल 90 पेक्षा मोठा असतो, ज्या वेळेला अँगल तुमचा 90 पेक्षा कमी असतो त्याला आपण ॲक्युरेट अँगल म्हणतो. जर इथला अँगल 90 पेक्षा कमी असेल तर ॲक्युरेट अँगल आहे म्हणायचं. त्यावेळेस कॉन्क्यू मिनिस्कस तयार होतो. कसला, कॉन्क्यू मिनिस्कस. कॉन्क्यू म्हणजे काय, अंतर्वक्र. म्हणजे अशा प्रकारचं पाण्याचं तुम्हाला नेचर दिसेल, दिसते का असं दोन्ही बाजूने पाणी वर गेलं, ह्याला म्हणायचं कॉन्क्यू मिनिस्कस. ह्या ठिकाणी जे अँगल तयार होते कसला होईल, थिटा. हा 90 पेक्षा कमी असेल अँगल इथला. बघा ही भिंत इथली ही आणि ह्या अँगल ह्यांच्यामध्ये 90 पेक्षा कमी अँगल असणार आहे. हे काय 90 पेक्षा मोठा नसणार आहे. ह्याला कॉन्क्यू मिनिस्कस तयार झाला. म्हणजे इथं जे तयार झालेला गोल आहे तो कसा आहे, कॉन्क्यू स्वरूपाचा आहे. त्यानंतर जर 90 पेक्षा मोठा अँगल झाला तयार तर त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. त्याला ॲब्च्यूज अँगल तयार होतो. अँड फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2.18 मध्ये बी मध्ये तुम्हाला त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं बघा आहे का दोन्ही डायग्राममध्ये फरक काय आहे बघा. इथं बघा, इथं जे आता ह्या वरच्या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर कसं आहे, तर पाणी तुम्हाला असं दिसतंय, दोन्ही बाजूनं पाणी वर सरकलेलं दिसतंय, बरोबर आहे का, असं. इथं अँगल तयार होतो, थिटा तयार होते. आणि खालच्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर पाणी तुम्हाला असं झालेलं दिसते वर, म्हणजे पाण्याचा मधला भाग वर गेलेला आहे. दोन्ही मधला फरक बघा. ह्या डायग्राममध्ये कसं होतं, ह्या डायग्राममध्ये असं पाणी वर गेलं आणि ह्या डायग्राममध्ये काय आहे, असं वर गेलेलं आहे. सॉरी, हे दोन्ही डायग्राम तुम्ही चेक केले एकदा बघा. तर ह्याच्यामध्ये असं आहे आणि दुसऱ्या डायग्राममध्ये असं आहे, असं. आता इथं जे अँगल तयार झाला तो खूप मोठा अँगल तयार होईल. इथं असं एवढा किती मोठा अँगल तयार होईल, 90 पेक्षा मोठा अँगल होईल. बघा इथं अँगल काय झाला, 90 पेक्षा मोठा अँगल तयार झाला आणि इथं 90 पेक्षा कमी झाला. 90 पेक्षा कमी म्हणले कॉन्क्यू मिनिस्कस म्हणायचं आणि 90 पेक्षा मोठा म्हणले काय म्हणायचं,
कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हणायचं. हे दोन्ही डायग्राम झाले. फार सोपा डायग्राम, काय अवघड नाही, दोन डायग्राम फक्त लक्षात ठेवायचे. द डिफरन्स बिटवीन द shape of the meniscus due to the net effect of the cohesive force between the liquid molecules and adhesive force between the liquid and solid molecules as the discussed below. तर तुम्हाला आता खाली काय थोडं डिस्कशन दिलेलं आहे बघूया आपण. बघा, शेप ऑफ मिनिस्कस आपण थोडंसं जेव्हा डिस्कशन करूया. बघा, कॉन्क्यू मिनिस्कस ॲक्यूट अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट. आता कॉन्क्यू मिनिस्कसचं बघतोय म्हणजे 90पेक्षा कमी अँगल. आता तुम्हाला हे इथं दिसतंय का एवढं, हे इथं झूम केलेलं आहे. म्हणजे इथली जी एवढी डायग्राम आहे का, ही झूम करून अशी दिसेल. इथला हा जो अँगल आहे का, इथला हा अँगल, हा थिटा, ही इथं अँगल असा इथं थिटा, म्हणजे पाण्याचा भाग आणि ही भिंत आहे ग्लासची. तर ते झूम करून, ही जी काय आहे ते आपण इथं बघितली का, ही नळी जी दिसते तुम्हाला, तर ही जी मोठी कड दिसते का, ही कड, तर ती म्हणजे एवढी कड आहे आता ही. तर हे झूम करून तिथं असं दिसेल. ते झूम करून झूम केलं, ह्याचा भाग इथं झूम केला तर तुम्हाला इथं दिसेल ती काय असेल, तुमचा इथे टँजंट असणार, इथं थिटा अँगल असेल. परत ही तुम्हाला त्या ठिकाणी स्पेशर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणलंय. मग आता इथं जो पॉईंट असणार आहे ह्याचा एवढ्या जागेवरती प्रभाव असणार आहे. पुढं मग इथं टी म्हणजे काय दिलं आहे तुम्हाला, टँजंट दिलेला आहे. इथं एक अँगल थिटा दिलेला आहे, इथपर्यंत हा टँजंटला थिटा अँगल आला. इथं तुम्हाला आर एक दिलेला आहे, या ठिकाणी इथं पी एक दिलेला आहे, वेक्टर दिले वेगवेगळे. कॉन्क्यू मिनिस्कस ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट, कॉन्क्यू मिनिस्कस आहे. सॉलिड लिक्विड इकडे बघा. आता म्हणजे काय होतंय, आता पुढं जर तुम्ही बघितलं तर बघा, म्हणजे असं होते, तुम्हाला दोन्हीतला फरक सांगितला. जरी डेन्सिटी जास्त त्या ठिकाणी 100% कॉन्व्हेक्स अँगल होतो, कॉन्व्हेक्स मिनिस्कस होतो, आणि जिथं डेन्सिटी कमी आहे तिथं कॉन्क्यू मिनिस्कस होतो. Consider the molecules such as capital A on the surface of the liquid near all of the container. The molecules experience both cohesive as well as adhesive force. आता इथं कोहेसिव्ह आणि ॲडिजिव्ह फोर्स असतो, कारण का ॲडिजिव्ह फोर्स म्हणलं की दोन डिफरंट मॉलिक्युल्सचा फोर्स असतो. इथं कारण का, आता ही सॉलिड आहे, इकडे लिक्विड आहे, 100% या ठिकाणी काय असणार आहे, ॲडिजिव्ह फोर्स असणार आहे. आणि तो कोहेसिव्ह फोर्स पण तयार होतो. बघा आता कसा फोर्स तयार होतो. द मॉलिक्युल्स एक्सप्रेस बोथ कोहेसिव्ह ॲज वेल ॲज ॲडिजिव्ह फोर्स इन दिस केस सिन्स द ऑल व्हर्टिकल्स इन द नेट ॲडिजिव्ह फोर्स AP. ह्या ठिकाणी जो नेट ॲडिजिव्ह फोर्स आहे तो काय असणार आहे, या ठिकाणी AP. हा AP जे आहे तो ॲडिजिव्ह फोर्स आहे. इथं दाखवले तुम्हाला AP जे आहे तो कुठला आहे, इथं ॲडिजिव्ह फोर्स असतो. ॲडिजिव्ह फोर्स का म्हणलं याला, एका बाजूला लिक्विड आहे, एका बाजूला सॉलिडचा त्या ठिकाणी ऑल आहे ते सॉलिड, त्यामुळे इथं ॲडिजिव्ह फोर्स असणार 100%. त्यानंतर पुढं ॲक्टिव्ह ऑन द मॉलिक्युल्स अर्जंटली नेट कोहेसिव्ह फोर्स AC. या ठिकाणी AC जो आहे तो कोहेसिव्ह फोर्स असणार आहे, कारण का लिक्विडमध्येच लिक्विडचा फोर्स आहे. इथे लिक्विड मॉलिक्युल सांगितलंय, आणि इकडे खाली जो फोर्स येणार आहे तर लिक्विडचा मॉलिक्युल लिक्विडच्या मॉलिक्युलला तिथे अट्रॅक्ट करतोय. त्यामुळे लिक्विड मधला फोर्स हा कोहेसिव्ह असतो. सॉलिड मधला सुद्धा काय असतो, कोहेसिव्ह असतो. परंतु सॉलिड आणि लिक्विड मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण ॲडिजिव्ह म्हणतो. म्हणून या ठिकाणी इथं जो फोर्स तयार होतो ॲडिजिव्ह आहे, इथं जो फोर्स तयार होतो कोहेसिव्ह आहे. अँड ॲक्टिव्ह ऑन द मॉलिक्युल्स इज डिरेक्टेड नियरली 45 डिग्री. या ठिकाणी जो अँगल तयार झाला तो साधारणपणे 45 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आयदर ऑफ द सरफेस मॅग्निट्यूड ऑफ द ॲडिजिव्ह फोर्स इज लार्ज दॅट द नेट फोर्स AR डिरेक्टेड इनसाइड द सॉलिड. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, तर आयदर ऑफ द सरफेस मॅग्निट्यूड ऑफ द ॲडिजिव्ह फोर्स सो द लार्ज दॅट द नेट फोर्स AR. तर या AR पेक्षा हे जी मॅग्निट्यूड असणार आहे AP ची, ही खूप जास्त असणार आहे. इज डिरेक्टेड इनसाइड द सॉलिड, कारण ती काय डायरेक्ट त्याचा तो कुठं आहे, त्याचा फॅक्टरचा जो आहे दिसतोय तुम्हाला डायरेक्ट इनसाइड सॉलिडमध्ये आहे. फॉर इक्विलिब्रियम स्टॅबिलिटी ऑफ द लिक्विड सरफेस द नेट फोर्स AR. तुम्ही जर फोर्स बघितला, नेट फोर्स काय येतं AR ॲक्टिंग ऑन द मॉलिक्युल्स A मस्ट बी द नॉर्मल टू द लिक्विड सरफेस. तर त्या नॉर्मल कशाला आहे, AR जो फोर्स आहे
तो तुमचा टँजंटला कसा येतोय, पूर्णपणे नॉर्मल येतोय. या ठिकाणी पूर्णपणे काय आहे, नॉर्मल येतोय. म्हणजे इथे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, magnitude of the adhesive force so large that the net force AR is directed inside the solid. Equilibrium stability of the liquid surface, net force AR, ही तुमचा नेट फोर्स AR आहे हा. तर ऍक्टिंग ऑन द मॉलिक्युल्स ए मस्ट बी नॉर्मल लिक्विड सरफेस ऑफ द ऑल पॉइंट. तर तो नॉर्मल आहे सगळ्या पॉईंटला. फॉर द रिझल्टंट फोर्स AR टू द नॉर्मल टू द टेंजंट. ह्याच्यावर आपलं असं लक्षात येतं, ही जी आहे ते तुमचा टेंजंट आहे आणि ही जी आहे ती काय तुमचा नॉर्मल आहे. म्हणजे तुमच्या ह्या टेंजंटला हा जो नॉर्मल म्हणून काम करतोय तर 90 डिग्रीचा अँगल होतो. म्हणजे या लिक्विडमध्ये जो तुमचा लिक्विडकडून AR जो आहे तो काय आहे, इकडं सॉलिडकडे अट्रॅक्ट असणारा फोर्स आहे. आणि हा झाला टेंजंटला जो आहे तो टेंजंटमध्ये आहे तो कोहेसिव्ह फोर्स आहे. ह्यांच्यामध्ये जे काय अँगल होणार आहे ती तर 90चा असणार आहे. म्हणजे तुमचा AR जो आहे तो नॉर्मल आहे टेंजंटला, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, कारण 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी होतोय. मग पुढं, द लिक्विड नियर द ऑल शुड पिल अप द अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री सो दॅट द टेंजंट AT द लिक्विड सरफेस ऑफ द परपेंडिक्युलर AR. तर आता AR जो आहे तो काय परपेंडिक्युलर आहे. म्हणजे परपेंडिक्युलर काय म्हणलं आपण, तर टेंजंट आणि AR मध्ये बरोबर 90चा अँगल होते. परपेंडिक्युलर म्हणा किंवा नॉर्मल म्हणा, त्याचा अर्थ एकच असतो. And thus this makes the meniscus concave. Obviously such liquid set the solid surface. मग ह्या ठिकाणी काय होतो, कॉन्क्यू मिनिस्कस तयार होतो. म्हणजे इथं जो अँगल त्या ठिकाणी तयार होणार आहे, सरफेस कुठला तुमचा, तर हा बाउंड्री आहे तुमची सॉलिडची आणि ही लिक्विड, इथं ही टेंजंट आहे. ह्याच्यामध्ये अँगल तयार होतो 100% काय असणार आहे, 90 पेक्षा लहान असणार आहे. मग 90 अँगल कुठं होईल, मग इथं असल्यावर 90 अँगल तयार होईल. मग आता इथं सरफेसला होणार आहे म्हणल्यानंतर तो 100% 90 पेक्षा कमी असणार आहे, म्हणजे कॉन्क्यू मिनिस्कस असणार आहे. फक्त एवढं जर तुम्हाला समजलं ते काय घडतंय, तुम्ही खालचा मनानं लिहू शकता सगळं. इथे पाठ करायची गरज नाही. इथे जे घडतंय, जे दिसतंय ते तुम्हाला फक्त इथे एक्सप्लेन करून सांगायचे. डोक्याचा काय ताण घ्यायची गरज नाही. सांगताना तुम्ही काय सांगणार, AT इज अ टेंजंट सांगणार. परत AR काय आहे, एक प्रकारचा काय त्या ठिकाणी फोर्स आहे तो त्या लिक्विड आणि सॉलिडमध्ये. आता या ठिकाणी AP सुद्धा एक प्रकारचा फोर्स आहे, परंतु तो कोणाकडे आहे, तो ॲडिजिव्ह फोर्स आहे. तो कसला आहे, ॲडिजिव्ह फोर्स आहे. ATच्या ठिकाणी आहे तो कोहेसिव्ह फोर्स आहे. AR आणि AT टेंजंट आणि AR जो आहे तो एकामेकाला कसा आहे, नॉर्मल किंवा त्याला परपेंडिक्युलर आहे म्हणलं तरी चालतं. तर ह्यांच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे सरफेस आणि लिक्विड, तो बरोबर 90 पेक्षा कमी होणार आहे, म्हणून त्याला आपण कॉन्क्यू मिनिस्कस म्हणू शकतो. हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी मार्क आउट ऑफ तुम्हाला मिळून जातील. परत आपण जी ही डायग्राम एवढा जो कन्सेप्ट बघितलेला आहे इथं, हा झूम करून तुम्हाला असा दिसेल. तर तो झूम करून जर बघितला तर तुम्हाला ती डायग्राम अशी दिसणार आहे. आता आपण एखाद्या भांड्यामध्ये, वेसल्समध्ये मध ओतलाय समजा, मग त्यावेळेस काय होतं, एखाद्या भांड्यामध्ये मध ओतलं तर मधला भाग असा फुगलेला दिसतो आणि दोन्ही बाजूला तुम्हाला इथं कमी दिसतं खाली असं. तर या ठिकाणी तो भाग, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करतोय. मग थोडासा भाग असा वर आलेला दिसतो इथं, ही सॉलिड पासून. मग इथं अँगल तो तयार होतो, तो कॉन्व्हेक्स मिनिस्कस असतो. नेमकं काय होतं या ठिकाणी आपण बघूया. तर इथं सॉलिड दिसतंय, लिक्विड दिसतंय. तुमचा हा जो अँगल आहे तो AP आहे. सॉलिड आणि लिक्विड मधला काय आहे, तो ॲडिजिव्ह फोर्स आहे या ठिकाणी. तुमचा AR जो आहे तो आता आतमध्ये आहे, कारण आता इथं तुम्हाला तुमचा जो टेंजंट आहे तो इथं वर येईल आता, कारण का लिक्विड आणि लिक्विडला टेंजंट काढत होतं आपल्याला. तर लिक्विडला टेंजंट काढला की तुमचा कॉन्क्यू अँगल तिथं तयार होतो, कॉन्व्हेक्स अँगल. तर ह्याला टेंजंट काढला आपण, तो टेंजंट वर झाला. तुमचा AR जो आहे तो इथे येईल. तो एक प्रकारचा कोहेसिव्ह फोर्स आहे. आता AC पण या ठिकाणी आला लक्षात. तर या ठिकाणी AR आहे, इथे लिक्विड आहे, इथे सॉलिड आहे. फॉर द इक्विलिब्रियम स्टॅबिलिटी लिक्विड सरफेस द नेट फोर्स AR acting on the all molecules similar to the molecule A must be the normal to the liquid surface of all point. Normal to the liquid surface of all point. The liquid near the all should therefore the creep inside the against the solid boundary. काय म्हणलेलं आहे, inside the against solid boundary. This makes काय म्हणलेलं आहे, this makes the meniscus convex so its tangent AT is a normal to AR. Tangent AT is a normal to the AR. आता tangent AT जो आहे तो AR ला कसा इथं नॉर्मल आहे. ओके. and obviously the such liquid is not wet the solid surface. ह्याच्यामुळं सॉलिड सरफेस जो आहे तो ह्या ठिकाणी जास्त ओलसर होत नाही किंवा वेट होत नाही, त्यामुळे ह्याला
या ठिकाणी जो अँगल होतो तो कॉन्व्हेक्स मेनिस्कस अँगल होतो. आता कधी कधी बघा झिरो अँगल कॉन्टॅक्ट सुद्धा होतो बघा. कधी कधी असं होतं, म्हणजे कधी बघा, जर तुम्ही मर्क्युरी वाचला एखाद्या असं भांड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही मर्क्युरी वाचला, मर्क्युरी ह्या त्या भांड्याला कधी चिटकत नाही. ह्यात मर्क्युरी वाचला आणि बाहेर तुम्ही ह्याच भांड्यामध्ये जर चहा वाचला तर ही कप जो आहे तो चिकट होईल. पण तुम्ही ह्यात जर मर्क्युरी वाचला खाली तर मर्क्युरी सगळा निघून जाईल. कुठलं ती भांड्यामध्ये वाचला गेला ते बी कळणार नाही, कुठल्याही प्रकारचा डाग पडणार नाही, काय नाही. कारण त्याच्यामध्ये काय झिरो अँगल तयार होतो. इथं काय होतं तर इथं बघितलं तुम्ही बघा, सरफेस दिलेलं असतो इथं कुठल्याही प्रकारचा अँगल तुम्हाला चालू झालेला दिसत नाही. म्हणजे समजा ह्यात आपण काय ओतलं तरी तसं असं प्लेन दिसेल इथं. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला AP आणि AR एकच दिसेल. इथं अँगल झिरो दिसेल. आणि टँजेंट जो आहे तो हाय असा ह्यालाच टँजेंट असेल, त्या सरफेसलाच टँजेंट असणार आहे तो. शोज दॅट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड हायली प्युअर वॉटर. काय म्हणले, हायली प्युअर. जर जास्त शुद्ध पाणी असेल तरी पण त्या ठिकाणी काय होतो, अँगल होत नाही. विच इज कम्प्लिटली वॉज द सॉलिड क्लीन ग्लास surface and the angle of the contact of the case almost zero, and this is the case of the liquid molecules near the contact of region, so the less the number of that cohesive force negligible. त्या ठिकाणी cohesive force तर negligible असतो. AC 0 असेल त्या ठिकाणी net additive force itself in resultant force मी AP is equal to AR असेल, कारण तो स्वतः रिझल्टंट फोर्स असणार आहे. Therefore the tangent AT along the wall within the liquid and the angle with the contact is zero. तुमचा जो त्या ठिकाणी टँजेंट असणार आहे तो ह्या सरफेसलाच टँजेंट असेल, त्यामुळे इथं अँगल व्हायचा विषय येत नाही. हे लक्षात घ्या. हे कधी होतं, शुद्ध पाणी जर तुम्ही एखाद्या वेसल्समध्ये ओतलं तर. द स्पेअर ऑफ इन्फ्लुअन्स या ठिकाणी तुम्ही ॲक्युट अँगल बिटवीन द 90 डिग्री, समजा जर 90 डिग्री अँगल झाला तर काय बघा, या ठिकाणी 90 डिग्री अँगल झाला तर कन्सिडर द हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री within the given solid container as shown in the figure. In this case cohesive force AC, तर AC हा कसला फोर्स आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे. एक्झॅक्टली ॲट द 45 डिग्री either the surface of the resultant and AR is एक्झॅक्टली वर्टिकल सॉलिड ऑन सरफेस. तर AR कसा आहे, बरोबर व्हर्टिकल अँगल आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय AP काय दिलाय तुम्हाला, AP AC डिवायडेड बाय √2 दिलाय. AP म्हणजे काय तुमचा AC डिवायडेड बाय √2 आणि AR इज अ मॅग्निट्यूड ऑफ द नेट फोर्स. AR काय आहे तर नेट फोर्सची मॅग्निट्यूड आहे. दिस वी कॅन राईट द कंडिशन फॉर द ॲक्यूट अँड ॲब्स्यूट अँगल इज कॉन्टॅक्ट. मग फॉर ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट असेल तर तुम्हाला काय म्हणता येईल, तर AP इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन AC बाय √2 अँड फॉर द ॲब्स्यूट अँगल कॉन्टॅक्ट असेल तर AP लेस दॅन AC बाय √2. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं लिहिता येईल. तुम्ही इमेजनरी एक ठिकाणी लिक्विड घेतलेलं आहे, कन्सिडर द हायपोथेटिकल लिक्विड म्हणलेलं आहे. असं काही केरोसिन किंवा प्युअर वॉटर या ठिकाणी नाही. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन द सॉलिड सरफेस. जर एखादा पाण्याचा टिपका फरशीवर वगैरे पडला किंवा एखाद्या प्लेनवर जर पडला तर त्या ठिकाणी कसा अँगल तयार होतो बघा. आता तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, आता हे सॉलिड म्हणजे तुमची फरशी आहे समजा, ही सॉलिड म्हणजे काय, फरशी आहे, आणि त्याच्यावर जर पाण्याचा टिपका पडला काय होईल, तर त्या ठिकाणी असा तुम्हाला गोल झालेला दिसतो पाण्याचा टिपका. आणि तुम्ही जर त्याला टँजेंट काढला, या पाण्या टिपक्याला जर असा इथनं टँजेंट काढला तर T3 म्हणतात त्याला टँजेंट. हे पण सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालं, इथं सॉलिड झाला, हा झाला तुमचा T1, हा झाला T2 आणि तुमचा इथं अँगल थिटा झाला, इथं एअर आहे, लिक्विड आहे, ही T3 झाला. नावं दिली, पाण्याचा टिपका एखाद्या सरफेसवर अशा प्रकारे तुम्हाला टिपका दिसतो, हा ड्रॉप दिसतो, हा पाण्याचा. तर त्यामध्ये काय आहे फिजिक्स बघा, आता इथं लक्षात घ्या व्यवस्थितपणे. When the small amount of liquid is dropped on plain solid surface and the liquid will be the either spread of the surface will be the droplet of the surface, which phenomena will be the accurate depends on the surface tension liquid and the angle of contact between the liquid and the solid surface. The surface tension between the liquid and air as well as between the solid surface air and solid I have to be taken in the account. तुम्ही आता ह्याच्याविषयी माहिती बघणार, अँगल लिक्विड एअरमध्ये काय होतोय, सॉलिड आणि लिक्विडमध्ये काय होतोय, सॉलिड आणि एअरमध्ये काय होतोय, ह्याची माहिती आपण बघणार इथं. लेट थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिवन सॉलिड लिक्विड. सॉलिड लिक्विड मधला जो अँगल आहे तो काय आहे, थिटा आहे. सॉलिड आणि लिक्विड मधला अँगल थिटा असतो. सॉलिड आणि लिक्विड मधला बघा, हे सॉलिड आणि लिक्विड मधला अँगल, इथं तुम्हाला काय दिसेल, थिटा अँगल दिसेल. काय दिसेल, थिटा अँगल त्या ठिकाणी दिसणार आहे. T2 काय, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द एअर सॉलिड इंटरफरन्स. काय, आता या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो काय, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफरन्स.
T1 म्हणलेलं आहे. ही सरफेस टेन्शन आहे. फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट द इयर सॉलिड इंटरफरन्स. त्या ठिकाणी फोर्स क्रिएट होतो तर T2 या ठिकाणी. T2 जो आहे तो काय हवेमुळे आणि त्या ठिकाणी सॉलिडमध्ये त्याचे काय तयार होणार आहे तो T2 असणार आहे. शेवटचा परत सांगितलं त्या ठिकाणी T1 जो आहे तो लिक्विड आणि सॉलिडमध्ये जाईल. याचं लक्षात इथं काय दिलंय T2 म्हणजे काय फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन अँड द एअर सॉलिड लिक्विडमध्ये. एअर आणि सॉलिडमध्ये आहे. पहिला T1 कशामध्ये आहे लिक्विड आणि सॉलिडमध्ये. T1 कशामध्ये आहे लिक्विड आणि सॉलिडमध्ये. T1 बघा इथं लिक्विड आणि सॉलिडमध्ये T1 आहे. हे बघा आता पुढे बघा इथं म्हणता ॲज द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल सरफेस ऑफ द कॉन्टॅक्ट डिरेक्शन T1 T2 T3 as shown in the figure. इक्विलिब्रियम ड्रॉप बघा आता सगळ्याची माहिती आपल्याला बघायची व्यवस्थितपणे. तर T2 बरोबर काय होतं T2 म्हणजे काय हा T2 आहे तुमचा टँजेंट आहे. हा कशाला आहे टँजेंट आहे तो सॉलिड सरफेसला टँजेंट आहे. T1 प्लस T3 कॉस थिटा. आता हे नीट लक्षात घ्या तुमचा हा जो एकटा T2 आहे तो कशाबरोबर बॅलन्स असणार आहे इकडं तुमचा फोर्स कुठला आहे T1 आहे प्लस तुम्हाला कोसाईन जर काढलं तर या ठिकाणी काय येणार आहे T3. म्हणजे ही जी लांबी तुम्हाला काढायची इथली या अँगलची तर ती कशाने दाखवणार तिथला फोर्स आपण कशाने दाखवणार आहे T3 कॉस थिटाने दाखवणार आहे. त्यामुळे इथं आपण असं लिहिलं. मग आता ह्याच्यावर आपल्याला जर सोडवलं सगळं तर ह्या T1ला जर इकडे घेतलं तर काय होईल T2 मायनस T1 होईल इज इक्वल टू T3 कॉस थिटा होईल. परत T3 इकडे डिवाइडला पडलं तर काय होईल T2 वजा T1 डिवाइडेड बाय काय होईल T3 इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे तुम्हाला हे रिलेशन मिळालं कॉस थिटा मधलं. कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवाइडेड बाय T3 असं मिळालं. परत पुढे सांगितलं फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट फॉलोज केसेस. आता काय केसेस दिलेत पहिली केस T2 ग्रेटर दॅन T1. पहिली केस जी सांगितलेली ती कुठली सांगितलेली आहे T2 ग्रेटर दॅन T1 अँड T2 दोन केस. आता किती केसेस कशा होणार बघा ही तुम्हाला कॉस थिटा अँगल काढत असताना इथं वेगवेगळ्या केसेस तयार होतील. काय होईल T2 कधी कधी T1 पेक्षा मोठा असेल T1 कधी कधी T2 पेक्षा मोठा असेल T1 आणि T2 इक्वल असेल. ह्या वेगवेगळ्या केसेसला तुम्हाला अँगल वेगवेगळा मिळणार आहे. मग आता पहिली केस आपण घेतली T2 जर T1 पेक्षा मोठा असेल तर पॉझिटिव्ह मिळणार 100%. T2 मायनस T1 हा लेस दॅन T3 कॉस थिटा असेल पॉझिटिव्ह अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा ॲक्यूट अँगल तुम्हाला या डायग्राममध्ये दिसते. ही पहिली केस झाली तुमची. या ठिकाणी काय झालं तुमचा T2 ग्रेटर दॅन T1 घेतला आपण. T2 काय घेतला T1 पेक्षा मोठा घेतला या ठिकाणी. म्हणजे T2 मायनस T1 जो आहे तो काय झाला लेस दॅन T3 म्हणलं. या ठिकाणी काय झालं लेस दॅन T3. का तर आपण काय केलं T1 ला जर इकडे घेतला वजाबाकी जर केली तुम्ही इथं बघा दोन केसेस कुठल्या कुठल्या घेतले. पहिली केस काय घेतली T2 हा T1 पेक्षा कसा आहे मोठा आहे ही पहिली केस झाली. पण दुसरी केस काय घेतली इथं T2 मायनस T1 यांचा डिफरन्स हा T3 पेक्षा लहान आहे. मग 100% कॉस थिटा इज अ पॉझिटिव्ह म्हणायचं. का आता इथं जर T2 T1 मधनं वजा केलं तर 100% पॉझिटिव्ह उत्तर येणार म्हणजे अंशस्थानी तुमचा पॉझिटिव्ह नंबर येणार आहे. आणि T3 तुमचा हा T2 मायनस T1 पेक्षा मोठा असेल म्हणजे हे तुम्ही पॉझिटिव्ह नंबर झाला. मग पॉझिटिव्ह डिवाइडेड बाय पॉझिटिव्ह 100% काय येणार आहे पॉझिटिव्ह. म्हणून त्या ठिकाणी कॉस थिटा इज पॉझिटिव्ह म्हणलं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ॲक्यूट अँगल म्हणणार आहे त्या ठिकाणी. ओके असं येईल. म्हणून या ठिकाणी जो अँगल होणार आहे तो कसला असणार आहे ॲक्यूट अँगल असणार आहे. दुसऱ्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा जर तुमचा T2 हा T1 पेक्षा लहान झाला तर अंशस्थानी 100% काय येणार आहे इथं जर T2 मायनस T1 असेल आणि जर तुमचा T1 जर T2 पेक्षा मोठा झाला म्हणजे 3 मधून जर 5 वजा करायची वेळ आली तर 100% काय होणार निगेटिव्ह येणार आहे अंशस्थानी. म्हणून या ठिकाणी काय येणार निगेटिव्ह आलं. आणि T1 मायनस T2 लेस दॅन T3 आलं. हा तुमचा जो डिनोमिनेटर आहे अंशस्थानी तुमचा निगेटिव्ह ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे कॉस थिटा काय येणार 100% निगेटिव्ह येणार. हे जरी पॉझिटिव्ह असेल तर कॉस एक जरी दोन्हीपैकी म्हणजे पॉझिटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह आलं तरी तुमचं उत्तर काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. किंवा वर निगेटिव्ह असलं आणि खाली जर पॉझिटिव्ह असलं तरी पण उत्तर निगेटिव्ह येणार आहे. आता इथं वर निगेटिव्ह आले खाली पॉझिटिव्ह आले त्यामुळे जर उत्तर काय आलं निगेटिव्ह आलं. म्हणजे या ठिकाणी अँगल असा झाला. परत तिसरा मुद्दा सांगितला आहे तर T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 जर आलं तर कॉस थिटा इज इक्वल टू रोज आपण काय येणार आहे 1. कारण का तर इथे T2 मायनस T1 डिनॉमिनेटरला काय आहे तर T3 आहे. आता हे दोन्ही इक्वल ह्याच्या जागेला जर T3 टाकला आपण T3 भागिले T3 काय येईल 1 येईल. त्यामुळे इथं काय येणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1 डायरेक्टली मिळून जाईल. ह्यात तुमच्या 3 केसेस. चौथी T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3 घेतला आपण. ह्याचा अर्थ काय झाला मग T2 तुमचा काय झाला 100%. हे आता हे T1 जर इकडे घालवला तर T2 ग्रेटर दॅन T1 प्लस T3 येईल. म्हणजे कॉस थिटा हा तुमचा काय झाला 1 पेक्षा मोठा. विच इज इम्पॉसिबल म्हणलं द लिक्विड स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप विल नॉट बी द फॉर्मड. त्या ठिकाणी ड्रॉप तयार होणार
नाही. ते लिक्विड सगळं पूर्णपणे जमिनीवरती पसरलेलं असेल, त्या ठिकाणी ड्रॉप वगैरे तयार होणार नाही. हे तुम्हाला फक्त ड्रॉप म्हणजे ही डायग्राम बघा, इन डायग्रामवरून खाली तुम्हाला माहिती लिहायची आहे. थोडासा अभ्यास करा. लिक्विडचं जे काय प्रॉपर्टी आहे ते तुम्ही या ठिकाणी बघताय. फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पण मुद्दा आपल्याला बघायचा आहे. तर एवढा पॉईंट बघू आपण फॅक्टर अफेक्टिंग कॉन्टॅक्ट, त्यानंतर पुढचा जो चार्ट आहे तो बघूया आपण. ओके. आता इथं म्हणले द व्हॅल्यू ऑफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. आता अँगल कितीचा तयार होणार आहे खालील फॅक्टरवर अवलंबून असतं. पहिलं, द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन अ कॉन्टॅक्ट. तुम्ही कशा प्रकारचं लिक्विड वापरताय आणि कशा प्रकारचा सॉलिड सरफेस वापरताय ह्याच्यावर पण अँगल कसं तयार होईल ठरलं जातं. इम्प्युरिटी, द इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड चेंज इन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर ती तुम्ही जे लिक्विड वापरताय ते अशुद्ध असेल, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असेल, तरी पण त्याचा अँगलवरती परिणाम होतो, कॉन्टॅक्ट अँगलवरती. टेम्परेचर ऑफ द लिक्विड, टेम्परेचरमुळे सुद्धा काय, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढा अँगल कमी होणार. टेम्परेचर जास्त असेल तर टेम्परेचर जेवढं जास्त तेवढा अँगल कमी होईल, कारण ती वितळणार आहे. एनी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डिक्रीज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आहे का. टेम्परेचर वाढलं की अँगल कमी होणार. जेवढं टेम्परेचर कमी असेल तेवढा अँगल वाढेल, हे लक्षात ठेवायचं रिलेशन. फॉर द गिव्हन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट इन गिव्हन टेम्परेचर. मग तशा वेळेला तुमचा टेम्परेचर कसं असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. आता कुठं कधी कधी अँगल होतं बघा. लिक्विड सॉलिड कॉन्टॅक्ट सांगितलंय. प्युअर वॉटर अँड क्लीन ग्लास. तुम्ही एखादी स्वच्छ ग्लास, एखादा काय केला, तुम्ही स्वच्छ ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये शुद्ध पाणी ओतलं, तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा अँगल होत नाही. सरळ सरळ पाणी इथपर्यंत सटासट अशा ठिकाणी येतं. समजा क्लोरोफॉर्म विथ क्लीन वॉटर, तुम्ही एखाद्या क्लीन याच्यामध्ये क्लोरोफॉर्म ओतलं तरी पण 0 अँगल त्या ठिकाणी होईल. ऑर्गॅनिक लिक्विड अँड क्लीन ग्लास, तरी पण 0 अँगल. क्लीन ग्लास आयदर विथ द क्लीन ग्लास, इथर जर ओतलं आपण क्लीन ग्लासमध्ये, तर तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 16 डिग्री म्हणजे ॲक्युट अँगल तयार होईल. केरोसिन ओतलं 26 डिग्री तयार होईल. वॉटर ओतलं 107 डिग्री, म्हणजे इथं वॉटर विथ परफ्यूम म्हणले, म्हणजे कसलं, मधासारखं मिक्स असं लिक्विड जर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये ओतलं, तर तिथं ॲप्च्युअल म्हणजे कॉन्वॅक्स मिनिस्कस तयार होतो 107 डिग्री. आणि मर्क्युरीने क्लीन ग्लासमध्ये वाटला तर तुम्हाला 140 डिग्री दिसेल बघा. तो चिटकून राहणार नाही, परंतु काय होईल, त्या ठिकाणी अँगल तयार करेल, हे लक्षात ठेवा. इफेक्ट ऑफ द इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन द इफेक्ट ऑफ टेन्शन. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी या ठिकाणी जर एखादं मिश्रित लिक्विड असेल, त्याच्यामध्ये दुसरे जर घटक असतील, त्याला मिश्र लिक्विड म्हणतो, तर त्याचा परिणाम काय होतो अँगलवरती, हे पण आपल्याला शिकायचं आहे. ओके. तर ते आपण बघूया पुढील लेक्चरला. इथपर्यंत नोट्स तयार करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सगळ्यांना. खूप शुभेच्छा.